वळूया साताऱ्याच्या बातमीकडे। साताऱ्यातून लोकसभा लढण्यावर उदयनराजे ठाम दिसतायत। उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज घेतलेला आहे। भाजपकडून अद्याप उमेदवारीची घोषणा मात्र नाही। उमेदवारी अर्जास सुरुवात होऊनही घोषणा काही झालेली नाहीये। सातारा लोकसभा मतदारसंघातून खासदार उदयनराजे आणि शशिकांत शिंदे यांची नावं सध्या चर्चेत आहेत। यांच्यासह 30 जणांनी 55 अर्ज नेले आहेत, तर एका उमेदवारानं उमेदवारी दाखलही केली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते साताऱ्याला आमचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांच्याकडे। इम्तियाज, साताऱ्यामध्ये नेमकं काय घडतंय? साताऱ्यामध्ये एकीकडे आपण पाहिलं तर अद्यापही साताऱ्याचा सस्पेन्स हा कायम ठेवण्यात आलाय असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये, पण इथं उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता मात्र चांगलीच लगबगही दिसते। अगदी राजेही त्यात मागे नाहीयेत। नक्कीच राघवी, पूर्णतः साताराच्या लोकसभा मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात निवडणुकीची रणधुमाळी ही सुरू झालेली आहे। शरद पवार गटाकडून आमदार शशिकांत शिंदे यांची उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे आणि शशिकांत शिंदे यांनी प्रचाराला पूर्णतः ताकदीने सुरुवात केलेली आहे। मात्र गेल्या अनेक दिवसापासून महायुतीचा उमेदवार नेमका कोण हा सस्पेन्स आतापर्यंत कायम असताना देखील उदयनराजे भोसले यांनी देखील प्रचारात मोठ्या प्रमाणात आघाडी घेतलेली आहे। गेल्या महिन्याभरापासून उदयनराजे भोसले सातारा जिल्ह्यात प्रत्येक गाव पिंजून काढत आहेत। मात्र अद्याप महायुतीच्या कडून उमेदवारी त्यांची घोषित करण्यात आलेली नाही। अशाच पार्श्वभूमीवर साताऱ्यातल्या काल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तब्बल 30 अर्ज हे त्या ठिकाणी लोकसभेच्या उमेदवारीसाठी त्या ठिकाणी खरेदी करण्यात आलेले आहेत। एकूण 55 जणांनी या संदर्भामध्ये अर्ज घेतलेले आहेत आणि यामध्ये विशेष करून बारामती मधले वाणेवाडी येथील राहुल गजानन चव्हाण यांनी पहिला हा साताऱ्यातला हा अर्ज दाखल केलेला आहे। म्हणजे आतापर्यंत 30 अर्ज गेलेले आहेत, 55 जणांनी अर्ज घेतलेले आहेत एकूण, आणि यात पहिला अर्ज बारामतीतून दाखल झालेला आहे। नेमका हा बारामतीतला अपक्ष म्हणून अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। राहुल गजानन चव्हाण, वाणेवाडी तालुका बारामती यांनी हा अर्ज प्रत्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांकडे भरलेला आहे। एकंदरीत साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदे आणि उदयनराजे भोसले असा सामना समोर दिसत असला तरी मात्र महायुतीकडून अद्यापही उदयनराजे भोसले यांचं नाव समोर आलेले नाहीये। त्यामुळे साताऱ्यातला नेमका महायुतीचा उमेदवार कोण याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत। अजित पवार यांनी पहिल्यांदाच ही जागा ऑलरेडी महायुतीतून राष्ट्रवादीला मागितलेली आहे। त्यामुळे उदयनराजे भोसले यांना उमेदवारी घोषित कशी करायची, अजित पवारांची समजूत कशी काढायची, आणि यामध्ये हा सगळा महायुतीचा तिढा अद्यापही भिजत घोंगडं या साताऱ्यात महायुतीचं पडलेलं आहे। त्यामुळे उदयनराजे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष न देता प्रत्यक्ष ते मीच उमेदवार आहेत अशा पातळीवर संपूर्ण साताऱ्यात त्यांचा संपर्क सुरू आहे। निश्चित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।